नमस्कार, गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांचं स्वागत. आपण ठरल्याप्रमाणे आज EVS घेणार आहोत. आपलं टार्गेट असं आहे की आपण जवळपास 2 पेपर गणिताचे केलेले आहेत, 5 पेपर बालमानसशास्त्र आणि पेडागॉजी CDP ज्याला म्हणतात त्याचे केलेले आहेत. आता 2 पेपर आपण पर्यावरण अध्ययन म्हणजे EVSचे करणार आहोत. 2 पेपर मराठी आणि 2 पेपर हिंदी आणि 1 पेपर सायन्स आणि 1 पेपर सोशल सायन्स. अशा पद्धतीनं आपण आपला एक पूर्ण परफेक्ट पॅकेज तयार करत आहोत. तर आजचा हा 2024चा पेपर आहे, त्यातला पार्ट 3 EVS आहे. तर पहिलाच प्रश्न असा आहे बघा, प्रश्न क्रमांक 61. प्राथमिक स्तर पर EVS को एकीकृत दृष्टिकोन में संचालित करने की सिफारिश की जाती. म्हणजे कसं एकीकृत, इंटिग्रेटेड. प्राथमिक पहिली दुसरीला पर्यावरण अध्ययन काही वेगळा विषय नाही. पहिली दुसरीला पर्यावरण शिक्षण EVS हा जो विषय आहे हा एकीकृत आहे, म्हणजे मिक्स आहे. याचा काही वेगळा पेपर किंवा वेगळी पुस्तकं, वेगळा अभ्यासक्रम असत नाही. तो गणित, भाषा असेल याच्यामध्ये काय आहे, मिक्स केलेला आहे. मग असं का आहे? तर याचे पर्याय आहेत. पर्याय ए बघा, EVS विषयों से मुद्दों को आकर्षित करता है, जैसे विज्ञान, सामाजिक विज्ञान, पर्यावरण शिक्षा. बरोबर आहे. यह समग्र समझ विकसित करने में मदद करता है. बरोबर है. छात्रों को शिक्षक के बोझ को कम करने में मदद करता है. छात्रों और शिक्षकों का बोझ कम करना है, ऐसा कुछ नहीं है. इट हेल्प्स टू रिड्यूस द बर्डन कम करने के लिए ऐसा नहीं किया गया है. एकीकृत EVS पढ़ाना सुविधाजनक है, ऐसा भी कुछ नहीं है. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे काय असणार, त्याचे उत्तर असणार आहेत. हे पर्याय क्रमांक म्हणजे A1 बरोबर आहे आणि B1 बरोबर आहे. बरोबर. मग एक मिनिट. तर हे बरोबर आहे. A आणि B बरोबर असलेलं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आता आपण पुढे पाहूया. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. हे चेक मार्कच्या ऐवजी आपण काय करूया, पेन वापरू. ठीक आहे, असू द्या, जे काय आहे ते आहे. प्रश्न क्रमांक 62 बघा, एक EVS शिक्षक के रूप में आप चाहते हैं कि आपके विद्यार्थी वयस्कों के आसपास अपनी सुरक्षा के बारे में जागरूक हो ताकि वे अपनी देखभाल कर सके. म्हणजे हे बघा, लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये आहे. यौन उत्पीड़न का शिकार न हो, आप कौन सा कदम सबसे उपयुक्त लगता है? पॉस्को ऍक्ट 2012 के बारे में बताएं. हा असू शकते, पण हे छोटे लेकर आहेत, त्यांना काय कळणार कायदा वगैरे, नहीं ना समझणार, एवढं नाही समझणार. उन्हें अजनबियों से दूर रहना सिखाएं. हां, होऊ शकते, पण किती दूर राहणार आहेत? जगातमध्ये तर त्यांना लोकांमध्ये मिसळावंच लागणार आहे. मग हे असणार नाहीये. तर उत्तर कोणतं असणार आहे मग? गुड टच, बॅड टच के बारे में वर्कशॉप आयोजित करें. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे, की काय करावं, काय करू नये. गुड टच कोणता आहे, बॅड टच कोणता आहे, कोणतं चूक आहे, कोणतं बरोबर आहे, हे त्यांना अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. हे जर त्यांना करता आलं तर काय होईल, ते उत्तर कसं असेल, म्हणजे अशा पद्धतीने जर त्यांनी केलं तर ते काय असतील, बरोबर जगामध्ये स्वतःला हँडल करू शकतील. पुढे बघा, रोशनी एक EVS शिक्षिका के सरसों, हरा चना, बंगाल चना, मिर्च प्रत्येकी 20 बीजों को अनुकूलित करने के लिए डेटा चार्ट प्रदर्शित किया है. बघा काय-काय, सरसों, हरा चना, बंगाल चना त्याच्यासाठी. वो कौन-सा कौशल्य विकसित करना चाहती है? कोणता कौशल्य विकसित करायचा आहे? प्रयोग कौशल्य आहे का? बघा इंग्लिशमध्ये एक्सपेरिमेंट, प्रेडिक्शन, अनुमान लगाना. हो, बरोबर आहे. अनुमान लगाना आहे. त्याच्यानंतर प्रयोग आहे, निष्कर्ष निकालना आहे, जांच आहे. जांच म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन असू शकतंय का? अनुमान लगाना असू शकतंय का? कोणतं असू शकतंय? आता बघा, हे सगळंच बरोबर आहे असं वाटतंय आपल्याला पाहिल्यानंतर. परंतु इथं विचारलं काय आहे, तर कौन-सा कौशल्य का आकलन करना चाहती है?
कौशल का आकलन म्हणजे असेसमेंट ऑफ स्किल. कोणतं स्किल बघणार आहे, कोणतं स्किल तपासलं जाणार आहे. तर याचं उत्तर बघा, अनुमान लगाना आहे, बरोबर आहे. निष्कर्ष पण काढण्याचं स्किल आहे. प्रयोग हे वेगळं स्किल नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन ही एक वेगळी सिस्टम आहे. तर याच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन काही करत नाही, फक्त तपासते. त्याच्यामुळे जांच असणार नाही, इन्व्हेस्टिगेशन असणार नाही. हे 2 असतील. त्यामुळे उत्तर पालिकेमध्ये सुद्धा 2 आणि 3 हे दोन्ही उत्तरं दिलेले आहेत. प्रश्न 64 बघा, तेलंगाना के सापेक्ष गुजरात और बिहार की क्रमशः स्थितियां क्या है? कहाँ आहे? कुठं आहे? आता आपण आपला थोडक्यात नकाशा समजून घेऊ आपल्या देशाचा. हा देशाचा दक्कन आहे. हे सेव्हन सिस्टर्स, हे गुजरात, राजस्थान आणि हा आपला देश आहे असं टेंटेटिव्ह समजू आपण. हां, एवढं नाही, हे खाली असं असायला पाहिजे. इथं आहे तेलंगणा, बरोबर आहे. इथं आहे गुजरात आणि इथं आहे बिहार. ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व दिशा, ही आहे पश्चिम दिशा. आता इथं आहे आपलं काय? तेलंगणा. तेलंगणाच्या उत्तरेला आहे का? नाही. तर उत्तरेच्या बाजूला आहे, पण इकडे मध्ये आहे. कुठं? उत्तर-पश्चिम. कुठं आहे मग गुजरात कुठं आहे? गुजरात आहे उत्तर-पश्चिम आणि बिहार आहे उत्तर-पूर्व. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर 65वां प्रश्न बघा, छात्रों में ईवीएस में प्रक्रिया कौशल का आकलन करने के लिए आकलन की उपयुक्त उपकरणों की अधिकतम अधिकतम क्या करें? हां, अधिकतम संख्या का चयन करें. जास्तीत जास्त आपल्याला उपक्रम निवडायचे आहेत. ईव्हीएस कौशल्य प्रक्रिया का आकलन. आपण विसरायचं नाही, की आकलन म्हणजे असेसमेंट. सी मराठी माध्यमाच्या लोकांनी देताना हिंदीवर अवलंबून राहू नका. नाहीतर हिंदी आपला गेम करणार आहे. इंग्रजीत पण आपण काय केलं पाहिजे? टॅली केलं पाहिजे. शिक्षक डायरीमधून काय मूल्यांकन होणार आहे का? नाही. इथं शिक्षकाची डायरी आहे. तासनवहीतून काय मूल्यांकन होणार आहे त्याच्या? परियोजना कार्य प्रोजेक्ट वर्क हो, तर त्याच्यातून मूल्यांकन. चित्रपटन हो, त्याच्यातून पण मूल्यांकन होऊ शकतंय आणि चित्र बनवणं याच्यातूनही मूल्यांकन होऊ शकतंय. म्हणजे बी, सी आणि डी म्हणजे 65चं काय आलं? पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आलं. त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये. फक्त शिक्षक डायरी नाहीये. तर 66वां प्रश्न बघा, किसी केंद्र शासित प्रदेश के मानचित्र के एक कोने पर नीचे दिए गए पैमाना. पैमाना म्हणजे आपल्या मराठीत सूची म्हणतो बघा आपण सूची. तर ही सूची या ठिकाणी दिलेली आहे. ही सूची किती आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 155 मीटर. म्हणजे नकाशावरचं 1 सेंटीमीटर माप जर घेतलं, तर ॲक्चुअली ऑन फील्ड किती असणार ते 155 मीटर असणार आहे. मग आता ह्याच्यावरून काय करायचंय त्यांना, की 2 शहरों की दूरी 19.7 सेंटीमीटर आहे. 19.7 सेंटीमीटर नकाशावर आहे. मग असं किती असेल बरं? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 155 गुणिले 19.7 करावं लागेल. मोठं कॉम्प्लिकेटेड आणि वेळखाऊ प्रक्रिया होणार. त्यासाठी आपण एक टेक्निक वापरू. आपण काय करू? ह्याला 20 समजू. नंतर हे 0.3 मायनस करून टाकू. 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे? 155 आहे. 10 सेंटीमीटर किती झाले? 1550 बरोबर आहे. आता 20 सेंटीमीटर किती झाले? 15 दुनी 30 3100 बरोबर आहे. 3100 मीटर म्हणजे 3.100 किलोमीटर. 3.10 किलोमीटर. आता बघू ह्याचं उत्तर 3.10 तर असणार नाही. कारण ह्याच्यातून काहीतरी कमी करायचंय. म्हणजे हे नाही. 3.0 30.5 किलोमीटर अजिबात नाही. 3 किलोमीटर आहे ना, हे पण नाही. 31 किलोमीटर नाही. उरलं काय? 3.05 म्हणजे प्रत्येक उत्तर आपण कॅल्क्युलेशन करूनच सोडलं पाहिजे असं नाही. काही लॉजिक वापरून आपण गणितांची सोडवणूक केली पाहिजे. आता 67वां प्रश्न बघा, पर्वतराहियों को अधिक ऊंचाई पर नाक में खून बहने का कारण क्या होता है? गिर्यारोहक जेव्हा वर जातात, जास्त उंचावर जातात, तेव्हा त्याच्या नाकातून रक्त येतं. कशामुळं? तर रक्तवाहिकाओं में दबाव बाहरी दबाव से अधिक हो जाता है. बरोबर आहे. अजून खालचे उत्तर बघू. हे नेमकं उलटं आहे. रक्तवाहिकाओं में दबाव बाहरी दबाव से कम होता है. हे हे असेल तर हे नाही आणि हे असेल तर हे नाही. दबाव बराबर हो जाता है म्हणजे हे तर असणारच नाही आणि अधिक उंचाई पर खून गाढा हे पण नाही. आता आपल्याला भूगोलामध्ये एक तत्व माहिती आहे. हवेचा दाब हा समुद्र सपाटीवर सगळ्यात जास्त असतो आणि जसं-जसं आपण
आणि जसं-जसं आपण उंच जाऊ, तसतसा हा दाब कसा होतो? कमी होत जातो. मग वर गेल्यानंतर काय होतं? रक्तवाहिन्यातला दाब जास्त राहतो, बाहेरचा दाब कमी होतो. त्यामुळे साहजिक काय होतं? आपल्या अ, ज्या वेसल्समधून कॅपिलरीजमधून जे ब्लड सप्लाय होणार आहे, जेवढं लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त बाहेर पडतं. मग जिथून कुठून त्याला ती बाहेर मिळायला संधी मिळते, तिथून ते बाहेर पडायला लागतं. त्यामुळं काय होतं? नाक से खून बहता का नाकातून सहजच रक्त बाहेर पडतं. आपण त्याला घोळणा फुटणे म्हणतो बघा. म्हणजे रक्ताचं प्रेशरमधलं वाढलं, हवेच्या प्रेशरपेक्षा जास्त. निम्न में से उष्मा के कुचालक समूह का चयन करें. कुचालक हे काय बाबा कुचालक? आपल्याला शंका येते कुचालक म्हणजे आपण लगेच इंग्लिशमध्ये बघायचं. हे आहे पुअर कंडक्टर्स. कोण आहेत पुअर कंडक्टर्स? ऊन, लकडी. लकडी आहे, ऊन आहे. लोहा, लोखंड कुचालक नाही. ॲल्युमिनियम नाही. तांब नाही. मग आता ऊन आहे, प्लास्टिक आहे आणि लकडीसुद्धा कुचालक आहे. म्हणजे हे उष्णतेचं वहन चांगल्या पद्धतीनं करत नाही. ते उष्णतेचे दुर्वाहक आहेत. प्रश्न क्रमांक 69 बघा. पहले दिन में पहले दिन से 10वें दिन तक बीज किस प्रकार अंकुरण में आते हैं लिखिए. ओके. रीता ने अंकुरण पाठ पढ़ने से पहिले अपने विद्यार्थियों की एक कार्य दिया आहे. रीता नावाची शिक्षिका आहे. त्यांना अंकुरण म्हणजे अंकुरण हा जो पाठ शिकवण्याच्या ऐवजी 10 दिवस त्यांना बी कसं अंकुरतंय हे बघायला सांगितलं. छात्रों वह अपने छात्रों की कौन-सी क्षमता का आकलन करने की कोशिश कर रहे हैं. परत आकलन. आकलन म्हणजे असेसमेंट. कशाचं असेसमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, चित्र बनाया और प्रस्तुत करे. चित्र बनवण्याचं आकलन, चित्र म्हणजे चित्राची मोजमाप करते का ती? काय वाटतं आपल्याला? चित्र मोजमाप चित्रासाठी अंकुरणाची काय गरज आहे? तिला चित्र काढायला सांगता येतील ना. अंकुरणाची काय गरज आहे? म्हणजे हे नाही. कारण चित्र काढायचं हे चित्रासाठी. अनुमान करे की अंकुरजी कैसे दिखे. प्रेडिक्ट हे असू शकते. पुन्हा निरीक्षण करे और रेकॉर्ड करे अर्थात 10 दिवस निरीक्षण करायचंय आणि काय करायचं आहे रेकॉर्ड सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि नंतर दी गई क्रियाकलाप से निष्कर्ष निकाले. ह्या झडलेल्या ॲक्टिव्हिटीमधून काय काढायचं आहे? निष्कर्ष काढायचा आहे. म्हणजे बी बरोबर आहे, सी बरोबर, डी बरोबर आहे. आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नंतर आता प्रश्न क्रमांक 70. पौधों की एक प्रजाति एक्स है, जो बहुत अधिक संख्या में पैदा होती है. सगळ्यात जास्त आहे हां जगभरात. लेकिन पूरे विश्व में भारत के वाय भाग में ज्यादा पैदा होते. म्हणजे वायमध्येच आहे ती. कशा प्रकारची आहे? अबंडंट आहे का? हो, अबंडंट आहे, पण पूर्ण जगामध्ये अबंडंट आहे. पण भारतामध्ये नाही ना. मग ही प्रचूर नाही, अबंडंट नाही. भारतामध्ये आहे ना. एका वाय भागामध्ये का असेना, पण आहे. त्यामुळे ती विदेशी नाही. स्थानिक अर्थातच एका विशिष्ट भागातच असल्यामुळं आपल्यासाठी काय झाले ती स्थानिक झाली आणि इंडियाच्या म्हणजे विलुप्त होणे की कगार पर असंही नाही. कारण संपूर्ण जगभरात आहे ना भरपूर प्रमाणामध्ये. ई में पर्यावरण अर्थात मध्ये पर्यावरणाचा काय अर्थ होतो? मानवनिर्मित पर्यावरण बरोबर, प्राकृतिक पर्यावरण बरोबर, सामाजिक पर्यावरण म्हणजे सोशल एन्व्हायर्नमेंट बरोबर, सांस्कृतिक पर्यावरण बरोबर. मॅन मेड एन्व्हायर्नमेंट, नॅचरल एन्व्हायर्नमेंट, सोशल एन्व्हायर्नमेंट, कल्चरल एन्व्हायर्नमेंट ए-बी-सी-डी चारही पर्याय बरोबर असलेला पर्याय क्रमांक 4 आहे. नंतर 72 बघा. हाथियों के विषय में वह कथन सुनिए जो सही नहीं है. हाथीच्या बारे में. हत्तियाँ झुंडों में रहती है. ओके. हत्तियाँ झुंडों में रहती है. एक झुंड में 20-25 हत्तियाँ और उनके बच्चे होते हैं. हां, झुंड में असतात पण 20-25च का बरं? कमी पण असू शकतात आणि जास्त पण असू शकतात. हाथी 14-15 वर्ष की आयु तक ही झुंड में रहते हैं, बरोबर आहे. 15 वर्ष से अधिक आयु हाथी झुंड छोड़ देते हैं और अकेले ही रहते हैं. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 बरोबर आहे आणि 2 नंबर कसा आहे? चुकीचा आहे आणि आपलं पर्याय क्रमांक 72चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. 73 बघा ईवीएस कक्षाओं में मानचित्र पठन गतिविधि छात्रों में कुछ योग्यता और कौशलों का विकास करता है. म्हणजे मॅप रीडिंग ॲक्टिव्हिटी कोणती ॲबिलिटी आणि प्राथमिकमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. स्थानों की सापेक्ष स्थिति को समझना, ओके, असू शकते. स्थानों की दिशाओं को समझना, असू शकते. प्रतीकों और पैमानों को समझना, बिल्कुल.
पैमाने के नक्शे के अनुसार सटीक रूप से आरेखन नाही. ॲक्युरेट कसं करता येईल बरं लेकरांना? येणार नाही. बघू ए, बी, सी पर्याय आहे का? आहे. पर्याय किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे आणि हे कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर 74 बघा. आपका घर एक्स पर स्थित है. इथं तुमचं घर आहे एक्स. आपका विद्यालय वाय आहे. कुठेतरी वाय आहे. हं. आपके घर से विद्यालय तक कोई सीधी सड़क नहीं है. सरळ रस्ता नाही आहे, नसू द्या. आता पहिले आप ए से एक्स से ए पर जाते म्हणजे इथून निघाला ए पर्यंत गेला. बरोबर आहे? इथं आहे ए. बरोबर आहे? हं. ए पर जो 125 मीटर दूरी है, किती आहे? 125 मीटर है. फिर आप बी तरफ जाते हैं, जो भी पश्चिम में 75 मीटर आहे. आता ही दिशा बघून बघा. वरच्या बाजूला उत्तर असते, खालच्या बाजूला दक्षिण असते, आपल्या उजव्या हाताकडे पूर्व असते आणि डाव्या हाताकडे पश्चिम असते. तर मग कुठे जाते आता बघा हे बी नंतर 75 दूरी पर पश्चिम की तरफ जाता है. म्हणजे इथून इकडं गेला हा. किती गेला हा? हा आहे सी आणि हा अंतर गेला 75 मीटर. बरोबर है? बी से लगभग 125 मीटर दूरी पर है. हाँ, कुठे गेला 75 मीटर दूरी पर है. फिर आप सी पर जाते हैं जो बी के उत्तर में. आता इथून उत्तरेला गेला हा. किती आहे? 150 मीटर. बरोबर आहे? हां. दूरी पर आहे. इथं आहे बी. ए, बी, सी. सॉरी इथं सी आहे, इथं आहे बी. और अंत में आप वाय पर पहुंचते हो सी से ठीक 75 मीटर पूर्व म्हणजे परत इकडे आला आता हे. इथं आहे वाय. हे आहे 75 मीटर. म्हणजे बरोबर ह्याच्या समोर या ठिकाणी हे आता समोर आलेलं आहे. आता सांगा वाय पर आपके विद्यालय के सापेक्ष एस पर आपके घर की दिशा कौन सी सही है? वाय पासून कोणत्या दिशेला आहे घर आपलं? दक्षिणेला. ठीक आहे दक्षिण. ड्यू साउथ. उत्तर पर्याय क्रमांक 2. नंतर 75 बघा. सलीम और राजू स्कूल जाने वाले बच्चे हैं. सलीम को तला हुआ खाना और मैदे से बना हुआ उत्पाद बहुत पसंद है. दूसरी तरफ राजू घर का बना स्वस्थ खाना खाता है, लेकिन वह पालक के और अन्य हरी पत्तेदार सब्जियां कभी नहीं खाता है. दोनों को निम्नलिखित में से क्रमशः किस प्रकार से पीडित होने की संभावना आहे? काय होऊ शकते बाबा त्यांना? हं? तर जो कोणी सलीम काय तळलेला खाते म्हणजे कसा होणार तो? मोठू होणार, ओबेसिटी होणार, म्हणजे त्याला मोटापा. बरोबर आहे? अर्थातच इथंच आलं उत्तर. आणि दुसऱ्याला काय होणार? तो हे रबी पत्ते खात नाही म्हणजे त्याला लोह, मिनरल्स कमी मिळणार म्हणजे त्याला होणार अनिमिया. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 76 बघा. निम्नलिखित में से उस समूह को चुनिए जो मिश्र धातु से बना है. तर इथं बघा ब्रास मिश्र धातू आहे, ब्रास मिश्र धातू आहे, लिथियम मिश्र धातू नाही. इथे टीन मिश्र धातू नाही. स्टील पण आहे आणि ब्रास पण मिश्र धातू आहे. इथं बघा मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम हे मिश्र धातू नाहीत. स्टील एकटाच मिश्र धातू आहे. आता 4 मध्ये स्टील मिश्र धातू आहे, ब्रास मिश्र धातू आहे, ब्रॉन्झ पण मिश्र धातू आहे. पर्याय क्रमांक 4. बघा अभिकथन. ईवीएस की पाठ्यपुस्तकों में कहानियां और आख्यानों का उपयोग किया गया है. बरोबर आहे. तर आता ईव्हीएसच्या पुस्तकं, पाठ्यपुस्तकं जर पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल आख्यान, गोष्टी याचा वापर केलेला आहे ईव्हीएसमध्ये. वास्तविक पाहता आपल्याला हे कुठं अपेक्षित आहे? तर हे भाषेमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. मग तरी पण इथं ईव्हीएसच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते दिसतंय. आता कारण काय आहे? उद्देश्य है कि बच्चों को संवेदनशील बनाना, क्योंकि वह कहानी में पात्रों के साथ तदानुभूति रख सकता है. पाठ्य पुस्तकें बच्चों को हमारे समाज के भीतर मौजूद व्यापक मतभेदों के प्रति संवेदनशील बनाना चाहिए. बरोबर आहे. म्हणजे अभिकथन एक और कारण दोनों सही है और वो सही व्याख्या करता है. बाकी मग बघायची गरज नाही. पृथ्वी के आयतन में निम्नलिखित है. इंग्लिशमध्ये बघू. 1% क्रस्ट बरोबर आहे. 84% मेंटल बरोबर आहे आणि 15% कोर हे पण बरोबर आहे. आपण ही पृथ्वी आहे असं गृहीत धरू. हे एवढं कोर आहे. हे सी, हे मेंटल आहे, जे 85% आहे आणि सगळ्या बाहेरच्या बाजूला हा जो पापुद्रा आहे, हां, हा पापुद्रा म्हणजे काय आहे? तर क्रेस्ट आहे. म्हणजे हे तीनही कसे आहेत?
बरोबर आहे. तर बघा 19 प्रश्न. अवलम अल बेरूनी एवं इब्न बतूता जैसे यात्रियों ने भारत के विभिन्न देशों की यात्रा की है. बरोबर आहे. ने भारत से विभिन्न देशों की यात्रा का हां, विभिन्न देशों से भारत की यात्रा की है. म्हणजे हे कसं आहे? चूक आहे. यात्राओं से लोगों को एक दूसरे के विचार को जानने का अवसर मिलता है. बरोबर आहे. म्हणजे ए गलत है, किंतु आर सही है. हे यानं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. 80वां प्रश्न बघा. एक ईवीएस शिक्षिका अपने छात्रों से कल्पना करने और उत्तर देने के लिए कहती है, क्या होता अगर पृथ्वी के सभी पक्षियों को एक साथ मार दिया जाए? कॉन्व्हर्जंट क्वेश्चन आहे का? एकच उत्तर असणारा? नाही. काल्पनिक प्रश्न आहे का? आपल्याला वाटू शकतं हा काल्पनिक प्रश्न म्हणजे हायपोथेटिकल प्रश्न. हायपोथेटिकल प्रश्न नाही. फिलॉसॉफिकल प्रश्न सुद्धा नाही. हा डायव्हर्जंट क्वेश्चन आहे, ज्याची अनेक उत्तरं येऊ शकतात. त्यानंतर 81 बघा. इन एनसीईआरटी टेक्स्ट बुक हिंदीत वाचून. एनसीईआरटी की 5वीं कक्षा के पाठ्य पुस्तक में झारखंड में रहने वाले सूर्यमणि की वास्तविक कहानी आहे पुस्तकामध्ये. यह अध्याय आदिवासी जीवन और सूर्यमणि की भूमिका को दर्शाता है. छात्रों के लिए प्रासंगिक अध्याय द्वारा संबोधित सबसे महत्वपूर्ण पहलू का चयन करें. जनजातीय समुदायों के बारे में लोकप्रिय धारणाएं और पूर्वाग्रह. हे करायचे का? महत्त्वपूर्ण पैलू काय आहे? हा महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण आहे, पण हा महत्त्वपूर्ण आहे याच्यापेक्षा जास्त आहे का? बघू काय? वनवासियों, समुदायों और उनके पास रहने वाले जंगलों के बीच घनिष्ठ संबंध. बरोबर आहे. आपण जेव्हा हे सूर्यमणीची गोष्ट वाचू, हं, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की ही नेमकी गोष्ट काय आहे? आणि मग ह्याचा परिणाम काय याचा जो या प्रश्नाचा अर्थ आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे. म्हणजे वनवासियों ये सही है. लड़कियों की शिक्षा कैसे उनके जीवन को बदलती है. सूर्यमणीनं शिक्षण घेऊन कशा पद्धतीच्यामध्ये बदल घडवला त्याचं वर्णन असावं त्याच्यामध्ये आणि आदिवासी जनजातीयों उपयोग कर दिए जाने वाले उत्पाद. हेही बरोबर आहे. 3 बरोबर आहे. बी, सी, डी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता प प्रश्न क्रमांक 82 बघा. निम्नलिखित में से कौन-सा पर्वतों की उत्पत्ति ज्वालामुखी से मानी जाती है? आता बघा माउंट किलिमांजरो. माउंट किलिमांजरो हा ज्वालामुखी पर्वत आहे, आफ्रिकेमध्ये आहे. बघा एका सिनेमामध्ये गाणं पण आहे बघा रोबोट रजनीकांतचा, किलिमांजरो लडकी पर्वत की आरो. तर हा जो आहे की ज्वालामुखीसारखी भयानक. तर किलिमांजरो काय आहे? हा ज्वालामुखीजन्य आहे. म्हणजे हा तर आहे बघा, ए तर आहे. बी फुजियामा तर हा तर जिवंत ज्वालामुखी आहे जपानमध्ये सध्या. हे पण आहे. आल्प्स पर्वत नाही. आल्प्स पर्वत हा कसा आहे? घडीचा पर्वत आहे किंवा त्याला टेक्टोनिक प्लेटची जी मूव्हमेंट झालेली आहे, टेक्टोनिक प्लेटच्या मूव्हमेंटनं आल्प्स पर्वत बनलेला आहे. जसं आपल्यामध्ये हिमालय पर्वत आहे. आपल्याला माहिती आहे हिमालय पर्वत सुद्धा आफ्रिकेपासून एक तुकडा तुटला, निघाला आणि तो इकडे येऊन आदळला आणि आपल्या भारताचा जो काही दक्षिण भाग त्या ठिकाणी तयार झाला आणि मग अशा पद्धतीनं काय झाला हिमालय पर्वत तयार झाला. जोरात आदळला आणि काही भाग वरून चालला गेला. आल्प्स पर्वत तसाच घडीचा पर्वत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि बी. पर्याय क्रमांक ए आणि बी. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक 83 बघा. कौवा पेड़ की बहुत नीची डाल पर घोंसला बनाता है. कशाला? लोकं त्याला उडून घेऊन जातील की. वीवर पक्षी 2 पत्तों को सीकर अपना घोंसला बनाता है. नाही. हा वीवर पक्षी नाहीये, हा टेलर पक्षी आहे. टेलर पक्षी काय करतो? 2 पत्ते जोडून काय करतो? त्याचा घोंसला बनतो. मग विवर पक्षी कशाचा घोंसला बनवतो? काड्या वगैरे हे जाऊन आपण खोपा म्हणतो सुगरणीचा. विवर पक्षी म्हणजे सुगरण आहे आणि या सुगरणीचा खोपा कसा असतो? काड्याला काड्या, काड्यात काड्या, काड्यात काड्या टाकून मस्तपैकी एक विणलेला असा खोपा असतो. त्याच्यामुळे दोन्ही कसं आहे? ए आणि बी हे दोन्ही कसं आहे? ए और बी दोनों ही गलत है. प्रश्न 84 बघा. अगर कोई तैरना भी नहीं भी जानता है, तब भी मृत सागर में आसानी से तैर सकता है. बरोबर आहे. का पोहू शकतं? तर हा जो मृत समुद्र आहे त्याची क्षारता प्रचंड जास्त आहे. एवढी जास्त आहे की मृत सागर में 1 लीटर पानी में 300 ग्राम तक नमक पाया जाता है. इसे सबसे अधिक नमक सांद्रित सागर बनाता है. खूप जास्त मीठ असले 1 लिटर पाण्यापासून 300 ग्राम मीठ मिळते. त्याचे पाणी किती घट्ट असेल ते, चिखलासारखं पाणी. त्याच्यामुळं कोणी पण असाने तैरू शकतंय आणि हे सुद्धा काय आहे त्याचं
कारण आहे. ए और आर दोनों सही है और आर ए की सही व्याख्या करता है। तब 85 प्रश्न, समर अपने छात्रों से अपने परिवार के सदस्यों से सलाह लेने के लिए कहता है कि वे अलग अलग तरीकों से पकाए गए अलग अलग खाद्य पदार्थ के नामों का पता लगाएं, जैसे कि भाप देना, भूनना, उबालना, तलना। सबसे उपयुक्त कारण क्या है? प्रयोग को प्रोत्साहित करना है क्या? होऊ शकते. सामाजिक अंतरक्रिया में सुधार करना, हे जास्त होऊ शकते. बच्चों को समूह कार्य करण्याचा अवसर प्रदान करणं, समूहामध्ये कुठं करायचं? घरी तर कुटुंबात विचारून गेलेत म्हणजे हे असणारच नाही. गृहकार्य को प्रोत्साहित करणं, याच्यामध्ये आपल्या घरच्या कुटुंबामधून एक प्रकारचा प्रोजेक्ट केल्यासारखं मुलं हे करत असतात. त्याच्यामुळे हे गृहकार्य नाही. प्रयोगापेक्षा सामाजिक अंतरक्रियामध्ये सुधार करणं. कारण काय होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाची मुलं चर्चा करतात आणि मग ह्याच्यातून काय होतं, डिस्कशन होतं आणि मग एक चांगली निकोप भावना त्यांच्यामध्ये तयार होते. म्हणजे त्याचं पर्याय क्रमांक उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. 86 निम्नलिखित में से कौन-सा स्तर ईवीएस पढ़ाने में अनुभवात्मक रणनीतियों को सबसे अच्छा दर्शाता है? अनुभव रणनीति सबसे अच्छा कौन दर्शाता है? प्राथमिक स्तर पर ईवीएस पढ़ाने में अनुभव रणनीतियों सबसे अच्छा कौन दर्शाता है? तर आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे चर्चा आहे, कोणचा स्तर प्राथमिक अनुभव रणनीतियों सबसे अच्छा इंग्लिशमध्ये बघू. मला थोडं कन्फ्युजन व्हायलंय. Which of the following best reflect experiential strategies? अनुभवात्मक स्ट्रॅटेजी जे आहेत, अनुभवात्मक स्ट्रॅटेजी दर्शवणारा हा याच्यातला कोणता घटक आहे? बघा, अनुभव देणारा डिस्कशन आहे, बरोबर आहे. मग डेमॉन्स्ट्रेशन पण आहे, फील्ड ट्रिप पण आहे आणि आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग सुद्धा आहे. मग आता ह्याच्यापैकी कोणतं दर्शवतंय? आता आपण थोडंसं मगाशी कन्फ्युजन झालो हिंदीमध्ये करताना. डिस्कशन म्हणजे चर्चा. कसली चर्चा? गट चर्चा, गटामध्ये किंवा पीअर डिस्कशन म्हणजे आपल्या सहाध्यायासोबत चर्चा. अर्थातच ह्याच्यामध्ये काय येतो त्यांना अनुभव येतो. मगाशी आपण चर्चा म्हणजे हे हिंदीचं कन्फ्युजन असं. चर्चा म्हणजे आपण कुणीतरी समोर सांगतंय. चर्चासत्र आपण आयोजित करतो ना, हां, असं आपण समजलं होतं. म्हणजे हे बरोबर आहे. फील्ड ट्रिप्स अर्थात ते अनुभव आहे आणि आता डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे सर दाखवतात नमुना. बरोबर आहे? सर नमुना दाखवतात. त्याला अनुभव सरांचा बघायला मिळतो. स्वतःला अनुभव घ्यायला मिळतो का? नाही ना. आणि आर्ट इंटिग्रेटेड आर्टमध्ये सगळं स्वतःच करावं लागतं. त्यामुळे बी सोडून सगळं बरोबर आहे. म्हणजे काय आहे? बी याची म्हणजे बी सोडून सगळं बरोबर म्हणजे ए, सी आणि डी पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 पाहूया आपण. 87 में काय है? ईवीएस पाठ्यचर्या सीखने के सामाजिक रचनावादी परीक्षण में तैयार किया गया है. तर सामाजिक रचनावाद परीक्षण में तैयार किया गया म्हणजे कंस्ट्रक्टिविस्ट पर्सपेक्टिव्ह हे तयार केलेलं आहे. हे बरोबर आहे. बच्चों के गहन अध्ययन के साथ बच्चों को सीखने के बारे में पियाजे के विचार सामाजिक रचनावादी परीक्षा प्रतिनिधित्व करते हैं? बिल्कुल नहीं है. यानी की कथन 1 बरोबर आहे और कथन 2 असत्य आहे. बघूया पर्यायात कुठं आहे तसं? आहे का? हां. कथन कथन 1 बरोबर आहे. कथन 1 सत्य, कथन 2 असत्य म्हणजे याचा असणार आहे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा. इन लंडन इट इज 7:30 PM इन इंडिया टुडे. इट इज 2 PM इन ऑन द सेम डे. इट इज 7:30 PM भारत में 7:30 वाजलेत. उसी दिन उसी दिन 2 कहाँ बजेंगे? म्हणजे किती तास मागं जायचंय आपल्याला? आपल्याला मागे जायचं 5.5 तास. 5.30 आणि भारतीय प्रमाण वेळ जी आहे आपल्याला माहिती आहे, ही 5.5 तासांना पुढे आहे. आणि हे जे मूळ रेखावृत्त जे जागतिक वेळ दर्शवतं, ते कुठं आहे? इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधल्या शहराचं नाव आहे का? आहे लंडन. लंडनजवळ जाणारं ग्रीनिच नावाचं जे शहर आहे, त्या ग्रीनिच रेखावृत्तावरून संपूर्ण देशाची, जगाची जी काही आहे, ती वेळ ठरवली जाते. 89वां प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सी रणनीति यात्रा थीम पढ़ाते समय जांच इंक्वायरी को बढ़ावा देती है? इंक्वायरी कशामुळे वाढते बघा? छात्रों में के परिवहन के विभिन्न साधनों के चित्र एकत्रित करने के लिए कहना,
ठीक है, पण एवढं नाही. छात्रों से उनके पड़ोसियों की यात्रा के अनुभवों को बताने के लिए कहना, हां, हे मात्र असू शकते. बघू अजून पुढं. छात्रों को पुरानी कारों पर डिजिटल प्रस्तुति देने के लिए कहना, नहीं. आसपास के क्षेत्रों में रुचि के विभिन्न स्थानों के चित्र दिखाना. आता याच्यामध्ये इन्क्वायरी काय होणार आहे, तर पड़ोसियों यात्रा के अनुभवों को बताने के लिए कहना. म्हणजे शेजारी-पाजारांनी जे अनुभव आहेत त्यांच्या प्रवासाचे, ते त्यांना सांगायला लावायचे. आणि शेवटचा प्रश्न, ईवीएस पढ़ाते समय एक शिक्षक निम्नलिखित विधियों का पालन करता है. सोचो जोड़ो, थिंक पेयर शेयर, रेसिप्रोकल पेयर ट्युटरिंग, जिग्सो स्ट्रॅटर्जी, पीअर रिव्ह्यू. दीज आर एक्झाम्पल. कशाचे एक्झाम्पल आहेत ते? पीअर ग्रुप लर्निंगचे तर आहेतच, कारण पीअरमध्येच काम होतं आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच सुद्धा होतं. आणि मग एन-सी-आर-टीने हे 2 प्रश्नांची उत्तरे 1 आणि 2 दोन्हीही करेक्ट आहेत असं मान्य केलेलं आहे. आजच्या प्रश्नपत्रिकेतून आपल्या लक्षात येतं, की पुन्हा तीच गोष्ट आहे. एक बेसिक जर आपण 5वी-6वी पर्यंतचा अभ्यासक्रम जर बघितला, तर आपण या प्रश्नाची उत्तर देऊ शकतो. आणि जे पेडागॉजी आधारित प्रश्न आहेत, ते आपले जे काही व्हिडिओ आहेत, सी-डी-पीचे, त्याच्या आधारे आपण याची उत्तरं देऊ शकतो. तर अभ्यास करत राहावा. तुम्हाला शुभेच्छा. उद्या पुन्हा एकदा आणखीन एक ई-व्ही-एसचा पेपर घेऊया. नंतर मग हिंदीचे 2 घेऊ आणि इंग्लिशचे 2 घेऊ. माफ करा, गणित आणि समाजशास्त्राचे 1-1 घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.